पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला दणका देत वाघा अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। अटारी येथील इंटिग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे। दरम्यान अमृतसर पासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर असलेले अटारी हे भारताचे पहिले लँड पोर्ट आहे आणि पाकिस्तानशी व्यापार करण्यासाठी एकमेव परवानगी असलेला जमिनी मार्ग देखील आहे। वाघा अटारी बॉर्डर बंद केल्याने त्याचा नेमका काय परिणाम होईल, तसेच भारत पाकिस्तानकडून कोणत्या गोष्टी आयात निर्यात करतो हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अटारी भूबंदर भारत पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे। अटारी अमृतसर पासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर आहे। पाकिस्तानशी व्यापार करण्यासाठी एकमेव परवानगी असलेला जमिनी मार्ग। अटारी चेकपोस्ट सीमापार व्यापारासाठी महत्त्वाचं केंद्र मानलं जातं। विशेषतः अफगाणिस्तानातून होणाऱ्या आयातीत महत्त्वाची भूमिका आहे। भारताकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू आहेत सोयाबीन, भाज्या, लाल मिरच्या तसेच तंगूस। भारताकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू आपण पाहिल्या। भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू आहेत सुकामेवा, सुका खजूर, जिप्सम खत आणि सिमेंट, काच आणि खडे मीठ। सिंधू वाटप पाणी कराराला भारताने दिलेली स्थगिती हा एक मास्टर स्ट्रोक आहे। त्याला मी जलास्त्र असं म्हणेल, त्याला ब्रह्मास्त्र मी असं म्हणेल। पाकिस्तानला याचे दुर्गामी मोठे नकारात्मक परिणाम हे सहन करावे लागतील। पाकिस्तानची शेती असेल, पाकिस्तानचे उद्योगधंदे असतील, तिथले सर्वसामान्य जनतेचं जीवन असेल, ते ह्या अस्त्रामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे। मला असं वाटतं की जर पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवलं नाही तर भारत ही स्थगिती जी आहे ती पुढे भविष्यामध्ये चालू ठेवेल। कोणताही आंतरराष्ट्रीय करार भारताला या स्थगितीपासून वाचवू शकत नाही। मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असा आहे आणि हा पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।